नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOच्या 8 कोटी सदस्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। EPFOच्या 8 कोटी सदस्यांसाठी आणि 78 लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे EPFOने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री सुश्री शोभा करंदलाजे यांच्या उपस्थितीत 15 अतिरिक्त सार्वजनिक खासगी क्षेत्रातील बँकांसोबत करार केले। नव्याने समाविष्ट केलेल्या 15 बँकांमुळे वार्षिक कर संकलनात सुमारे 12,000 कोटी रुपयाचे थेट पेमेंट शक्य होईल आणि या बँकांमध्ये खाती असलेल्या नियोक्त्यांना थेट प्रवेश मिळेल। कायद्याअंतर्गत येणाऱ्या नियोक्त्यांना त्यांचे मासिक योगदान भरता यावे यासाठी EPFOने आधीच 17 बँकांना पॅनलमध्ये समाविष्ट केले आहे, ज्यामुळे एकूण बँकेची संख्या 32 झाली आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आपल्या भाषणात सांगितले की देशाच्या भविष्याला आकार देण्याची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या EPFO सारख्या संस्थांकडून नवीन भारतच्या दिशेने देशाच्या प्रगतीला लक्षणीय पाठिंबा मिळत आहे। ते म्हणाले की सुमारे 8 कोटी सक्रिय सदस्य आणि 78 लाखाहून अधिक पेन्शनधारकांसह EPFO लाखो लोकांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणारे फायदे प्रदान करते। त्यांनी EPFO सतत विकसित होत आहे आणि एक मजबूत IT प्रणाली म्हणून कसे जुळवून घेत आहे यावर भर दिला, ज्यामुळे अलीकडेच EPFO 2.01 च्या अंमलबजावणीमुळे दाव्याच्या निपटारामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे। त्यांनी सांगितले की 2024-25 या आर्थिक वर्षात EPFOने विक्रमी 6 कोटीहून अधिक दावे निकाली काढले आहे, जे मागील वर्षी 2023 ते 24 निकाली काढलेल्या 4.45 कोटी दाव्यांपेक्षा 35% जास्त आहे। डॉक्टर मांडविया यांनी माहिती दिली की ग्राहकांच्या समाधानात लक्षणीय वाढ झाली आहे आणि EPFO 3.0 ला बँका इतके सुलभ आणि कार्यक्षम बनवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे। ते म्हणाले की केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम सुरू केल्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला। या प्रणालीचा फायदा 78 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होईल, ज्यामुळे त्यांना देशभरातील कोणत्याही बँक खात्यात त्यांचे पेन्शन मिळू शकेल। पूर्वी पेन्शनधारकांना विशिष्ट प्रादेशिक बँकेत खाते असणे आवश्यक होते, आता ही आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले। डॉक्टर मांडविया यांनी EPFOने अलीकडे सुरू केलेल्या महत्त्वाच्या सुधारणांवर भाषण केले। ऑटो क्लेम सेटलमेंट प्रक्रिया ही एक मोठी सुधारणा आहे, ज्यामुळे क्लेम प्रोसेसिंगचा वेग वाढला आहे। ऑटो प्रोसेसिंगमुळे आता फक्त 3 दिवसात क्लेम निकाली काढले जात आहेत। आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आम्ही या प्रणाली अंतर्गत 2.34 कोटी दावे निकाली काढले, जे 2023-24 मधील 89.52 लाख दाव्यापेक्षा 160% जास्त आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले। केंद्रीय मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला की EPFO त्यांच्या लाभार्थ्यांना 8.25% व्याजदर देत आहे। सेवा पुरवठ्यात बँकांचा सहभाग EPFOची कार्यक्षमता वाढवेल आणि सुशासन सुधारेल, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।